एडीएन न्यूज में आपका स्वागत। मैं शुबिर खान। आइए देखते हैं इस खबर को। विरार अलीबाग कॉरिडोर किसानों की जमीनों का कम भाव मिलने से किसान हुए नाराज। किसानों को हक के लिए इन्हें न्याय दिलाने के लिए 28 जुलाई बरोज मंगलवार को सुबह 9 बजे खासदार बाले मामा के नेतृत्व में मानकोली नाका से कलेक्टर ऑफिस तक पैदल मोर्चा निकाला जाएगा। खासदार बाले मामा ने सभी भूमिपुत्रों से अपील की है कि हजारों की संख्या में इस मोर्चे में शामिल रहें। सर्व भूमिपुत्रांना नमस्कार। 14 गावांची आपली एक समिती जी अलिबाग विरार कॉरिडॉर संदर्भात योग्य तो न्याय मिळण्यासाठी स्थापित झालेली आहे आणि या समितीच्या वतीने येत्या मंगळवारी 28 जुलै रोजी मानकोलीपासून ते कलेक्टर ऑफिसपर्यंत पायी मोर्चा काढण्याचं आयोजन केलेलं आहे। मी सगळ्याच भूमिपुत्रांना आवाहन करेन, 14 गावातीलच नव्हे तर संपूर्ण तालुक्यातील जिल्ह्यातील भूमिपुत्रांना आवाहन करेन, कारण ही वेळ आज जरी 14 गावांना आलेली असली तरी उद्या आणखी तुमच्यावर, आमच्यावर, सर्वांवर येऊ शकतो आणि म्हणून आपण सगळ्यांनी एकजूट होणे ही आवश्यकता आहे, ही काळाची गरज आहे, ही तुमची आमची सर्वांची गरज आहे आणि म्हणून येत्या मंगळवारी आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने, कारण हजारोच्या संख्येने हा मोर्चा जेव्हा कलेक्टर ऑफिसवर जाईल तेव्हा सरकारला याची दखल घेतली जाईल आणि याच्यातील जी मागणी आहे, आपण फक्त न्याय मागतो। कारण अगोदरच अलिबाग विरार अगोदर बुलेट ट्रेनमध्ये ज्या जागा गेल्या त्या जागांना उदाहरणार्थ 100 रुपये भाव असेल आणि आत्ता तीच जागा अलिबाग विरार कॉरिडॉरमध्ये चालले तर तिला 50 रुपयाच्या खाली भाव येतो। हे चुकीचं आहे, कारण काही ठिकाणी तर असं आहे की एकाच सर्वे नंबरमधून एक जागा बुलेट ट्रेनला गेलेली आहे आणि त्याच सर्वे नंबरची दुसरी जागा ही कॉरिडॉरसाठी चाललेली आहे आणि तरीसुद्धा भावामध्ये एवढा तफावत आहे आणि म्हणून शेतकऱ्यांची जी मागणी आहे ती रास्त आहे, योग्य आहे आणि तो त्यांचा हक्क आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे आंदोलन केलं तर नक्कीच सक्सेस होऊ। सगळ्या शेतकऱ्यांना, सगळ्या भूमिपुत्रांना न्यायही मिळेल। चला आपण सर्वजण सामील होऊया, मीही स्वतः असेल आणि आपणही या असं आपल्या सगळ्यांना आवाहन करतो। धन्यवाद। जय भूमिपुत्र।